नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आज सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,44,760 रुपये इतका. तर चांदीचा भाव आहे 2,23,170 रुपये प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. बोरिवलीत बोगस एफडीए अधिकाऱ्यांची धाड, हॉटेल मालकांची पोलिसात तक्रार. बोरिवलीतील आहार हॉटेलमध्ये स्वतःला एफडीए अधिकारी सांगणाऱ्या महिला आणि पुरुषाने कारवाईची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर बोरिवली पोलिसांनी पुन्हा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात सरकारी अधिकारी असल्याचे भासवून फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. लिंपण गावात मुसाफिर यात्रेचा समारोप. लिंगोबा तालुक्यातील लिंपणगाव येथे भटके विमुक्त समाजाच्या जनगणनेसाठी काढलेल्या मुसाफिर यात्रेचा समारोप झाला आहे. कार्यक्रमाला सुजात आंबेडकर उपस्थित होते. भटके विमुक्त समाजातील अचूक लोकसंख्या नोंदवून त्यांनी शासकीय योजनांचा लाभ मिळावा हा या यात्रेचा प्रमुख उद्देश होता. कल्याणमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. उंबर्डे गावातील शेतकरी जागरूक मंडळाच्या माध्यमिक शाळेच्या आवारात गुडघ्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होत आहे. आरडी फार्म हाऊस कारवाईला 15 दिवसांची मुदत. मुंबई नाशिक महामार्गावरील आरडी फार्म हाऊस वरील कथित अनधिकृत बांधकामावर एमएमआरडीएने कारवाई तात्पुरती स्थगित करत 15 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. संबंधितांना वैध कागदपत्रे सादर करण्याचे किंवा बांधकाम हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नालासोपाऱ्यात रस्त्यावर पाणी, वाहतुकीचा फटका. नालासोपारा पूर्वेतील धानिवबाग परिसरात पावसानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गटारे साफ न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अनेक वाहने बंद पडली आहेत. वसईच्या भोईदापाड्यात पावसाचा तडाखा. वसईतील भोईदापाडा परिसरात पहिल्याच मुसळधार पावसाने जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पालघरमध्ये पावसाचा तडाखा, घराची भिंत कोसळली असून जीवितहानी टळली. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धुकटण येथे घराची भिंत कोसळली. नारायण काकरा यांच्या घरातील अन्नधान्य, कपडे आणि साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असून तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. पेणमध्ये पाणी साचल्याने ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन. रायगडच्या पेण तालुक्यातील कळवे येथे पाणी साचून 4 गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पाण्याचा निचरा आणि कायमस्वरूपी उपाययोजनांच्या मागणीनंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. वाढवण बंदर महामार्गासाठी खारफुटी तोड सुरू, स्थानिकांचा विरोध. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणूतील वरोर येथे खारफुटी तोडण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली. पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या कारवाईला स्थानिकांसह बंदर विरोधी संघटनांनी विरोध दर्शवत घोषणाबाजी केली आहे. बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट, 2 कामगार जखमी. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कमेट इंडस्ट्रीमध्ये रिॲक्टरचा स्फोट झाला. स्फोटच्या धक्क्याने परिसर हादरला असून 2 कामगार जखमी झाले आहेत. अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाणी साचल्याने बदलापूर कटाई रस्ता वाहतुकीसाठी बंद. बदलापूर कटाई रस्त्यावरील नेवाळी नाका परिसरात पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांना हा निर्णय घ्यावा लागला. नालासोपाऱ्यात पाणी साचल्याने वाहतुकीला फटका. वसई विरारमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरात मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. पाणी साचल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भिवपुरी रोड रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचल्याचा धोका. कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्गात पावसाचे पाणी गेल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. गणेश कवट यांच्या घरात पाणी शिरत असून रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कर्जत कल्याण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालक त्रस्त. कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पेट्रोल पंप येथील माथेरान मिनी ट्रेनच्या फाटकजवळ मोठे खड्डे पडले आहेत. रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. श्रीवर्धनमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा, बाजारपेठेत शिरले पाणी. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागात पाणी साचले असून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. समुद्रालाही उधाण आल्याने श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर आणि वेसाळ किनाऱ्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
भाईंदरची नियोजित पाणी कपात रद्द. मीरा भाईंदर शहरातील 24 तासांची नियोजित पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. शहाडी येथे पाण्याचा ओव्हरफ्लो सुरू झाल्याने आज शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. धुळ्यात पार्किंगच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला. धुळे शहरातील गल्ली क्रमांक 6 मध्ये कार पार्किंगच्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. विशाल दिवसरा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा विरोधात विरोधकांनी एकत्र यावे, खासदार बळवंत वानखेडेंचे आवाहन. भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असे आवाहन खासदार बळवंत वानखेडे यांनी केले आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधी एकजुटीच्या विधानाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. धाराशिव मेडिकल कॉलेज निवेदन घोटाळ्याचा आरोप, चौकशीचे आश्वासन. धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम निवेदन घोटाळा झाल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात केला. बोगस कागदपत्रांच्या आधारे काम दिल्याचा दावा करत त्यांनी चौकशीची मागणी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी चौकशी करून फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिले आहे. छत्रपती संभाजीनगरात शाळेत शिक्षकावर चाकू हल्ला. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात लिटिल फ्लॉवर शाळेत माजी विद्यार्थिनीने टीसीच्या कारणावरून शिक्षकावर धारदार चाकूने हल्ला केला. या घटनेत शिक्षक विशाल फ्रान्सिस दुसिंग गंभीर जखमी झाले असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तुर्तास धन्यवाद.